Hello friends, I am Professor Prakash Kamble, Topper Science Academy and welcomes to my Physics Topper channel. विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचे 5 व्हिडिओ लेक्चर मी आपल्या समोर अपलोड केलेले आहेत. आशा करतो की ते आपण बघितले असतील. जर बघितले नाही तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता. ओके, सो वी आर गोइंग टू स्टार्ट आवर लेक्चर नंबर 6, ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणती कन्सेप्ट दिलेली आहे? ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय बघतोय आपण? ऍप्लिकेशन बघतोय. कोणाचे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. डियर स्टुडंट्स, वी हॅव ऑलरेडी एक्सप्लेन फर्स्ट ऍप्लिकेशन, वेल ऑफ डेथ. आपण अगोदरच वेल ऑफ डेथ म्हणजेच काय, मौत का कुआ, हे प्रीवियस लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर कोणी हे लेक्चर बघितलं नाही तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता. अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आज जे कन्सेप्ट दिलेली आहे आपल्याला ती आहे व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेइकल आहे आणि परफॉर्म करते हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक मध्ये. आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे काय बघा, हे जे बुक आहे माझ्या हातामध्ये हे हॉरिझॉन्टल, ठीक आहे, आणि या मार्करलाच मी काय म्हणतो? व्हेइकल म्हणतो. लक्ष द्या, ही जी व्हेइकल आहे ही काय करते? परफॉर्म करते अगोदर स्ट्रेट मोशन मध्ये, ठीक आहे. अशा पद्धतीने स्ट्रेट मोशन मध्ये व्हेइकल जाते आणि लेफ्ट साइडला व्हेइकल काय झालेली? टर्न झालेली. लेफ्ट साइडला बघा, या साइडला स्ट्रेट मोशन होती, बरोबर आहे, परंतु इथून काय झाली? ती लेफ्ट साइडला टर्न झालेली. अशा पद्धतीने काय झाली? टर्न म्हणजेच काय? कर्व झालेली. आणि जो टर्न आणि कर्व झालेला भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतोय? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणतोय. काय म्हणतोय? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. बघा, अगोदर जी व्हेइकल होती ही कोणत्या मोशन मध्ये होती? स्ट्रेट मोशन मध्ये. हा जो मी जो प्लेन घेतलेला आहे हा प्लेन कसा आहे? हॉरिझॉन्टल सरफेस रोडचा आहे, ठीक आहे. आणि याच्यावर काय झाली? ही व्हेइकल स्ट्रेट मोशन मध्ये जात आहे आणि टर्न केला कोण्या साईडला? लेफ्ट साईडला. अशा पद्धतीनं तर या ठिकाणी जो टर्न आहे किंवा कर्व आहे यालाच काय म्हणतोय आपण? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणायचं. आलं लक्षात? ठीक आहे. तर बुक्स मध्ये आपल्याला अशा पद्धतीने डायग्राम दिलेली आहे, ठीक आहे, परंतु या डायग्रामवरून आपल्या फारसी कन्सेप्ट लक्षात येणार नाही, म्हणून मी दुसरी डायग्राम काढलेली या ठिकाणी बघा, ठीक आहे. या ठिकाणी व्हेइकल, कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास m मूव्हिंग विथ वेलोसिटी v along a horizontal curve road. ठीक आहे. ही व्हेइकल कोणत्या रोड मध्ये कर्व होते? हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये काय होते? मूव्ह होते. तर मग या ठिकाणी या व्हेइकल वर विद्यार्थी मित्रांनो काही फोर्सेस ऍक्ट होतात, ठीक आहे. काय होते? काही फोर्सेस ऍक्ट होत आहे. तुम्हाला माहित आहे की व्हेइकल ज्यावेळेस या मोशन मध्ये जात आहे म्हणजे कोणतं मोशन आहे ते? कर्वलिनियर मोशन आहे, ठीक आहे. कर्वलिनियर मोशन म्हणजेच काय? त्या ठिकाणी सर्क्युलर फॉर्म मध्ये व्हेइकल काय करते? टर्न घेते, ठीक आहे. मग आपण असं म्हणू शकतो, व्हेनेवर सपोज पार्टिकल परफॉर्मिंग इन अ सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड, काय म्हणतो आपण त्याला? सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, ठीक आहे. म्हणजे लक्ष द्या की या ठिकाणी जी व्हेइकल आहे तर काय झालेली? कर्व लिनियर मध्ये परफॉर्म करते. हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड आहे परंतु या ठिकाणी बघा व्हेइकल काय झालेली? कर्व लिनियर झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणता फोर्स मिळतो? सेंट्रिपिटल फोर्स मिळतो, ठीक आहे. कोणता फोर्स मिळतो आपल्याला? सेंट्रिपिटल फोर्स मिळतो. या व्हेइकलवर अपर साइडला जो फोर्स लागतो त्याला काय म्हणतो आपण? नॉर्मल रिएक्शन, ठीक आहे. आणि वेट म्हणजेच काय? mg, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण लागणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे हा दुसरा फोर्स. एक नॉर्मल रिएक्शन अपर साइडला, डाऊनवर्ड साइडला कोणता आहे? mg. आणि सेंटर कडे जो फोर्स लागलेला आहे, ठीक आहे, आपण ही सेंटर आहे इथून ते इथपर्यंत आपण रेडियस मांडली आणि सेंटर कडे जो लागणारा फोर्स आहे तो कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स आहे? फ्रिक्शनल फोर्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी एक कन्सेप्ट क्लिअर केली होती की सेंट्रिपिटल फोर्स ऍक्च्युअल मध्ये कोणता फोर्स नाही, ठीक आहे. दुसरा कोणता तरी फोर्स सेंट्रिपिटल फोर्स बनतो. तर जो फ्रिक्शनल फोर्स आहे हाच फोर्स काय बनलेला आहे? सेंट्रिपिटल फोर्स बनलेला आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे आणि हा कुठे आहे? टुवर्ड द सेंटर आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा कुठे असतो? टुवर्ड द सेंटर. अवे फ्रॉम द सेंटर कोणता आहे? कोणता फोर्स लागतो? सेंट्रिफ्युगल फोर्स. ज्यावेळेस व्हेइकल टर्न घेते तर जे व्हेइकल मध्ये समजा पॅसेंजर बसलेले तर पॅसेंजर काय होतात? या साईडला असे पुश करतात. तो जो फोर्स आहे त्या फोर्सलाच काय म्हणतो आपण? सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. कोणता फोर्स म्हणतोय? सेंट्रिफ्युगल फोर्स. तर लक्ष द्या, एक एक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ कारण आपल्याला हे लेक्चर ब्रीफ मध्ये बघायचंय आणि अत्यंत महत्वाचं आहे. कारण नीट, सीईटी, जेडबलई आणि त्याचबरोबर आपल्याला बोर्ड मध्ये सुद्धा फार महत्वाचं लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, ठीक आहे.
बघा एन म्हणजेच काय म्हणतोय आपण नॉर्मल रिएक्शन. एन काय असणार आहे नॉर्मल रिएक्शन असणार आहे. एन इज इक्वल टू मी लिहिले तर नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन ठीक आहे. दुसरं जे असणार आहे या ठिकाणी जो पर mg दुसरा फोर्स कोणता आहे mg. mg ला काय म्हणायचं वेट ऑफ व्हेइकल ठीक आहे. mg वेट ऑफ व्हेइकल आहे. आणि जो फोर्स लागलेला आहे टुवर्ड द सेंटर तो कोणता आहे fs. fs लाच काय म्हणायचंय फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा लागलेला आहे बिटवीन टायर्स अँड रोड. कोणाकोणामध्ये लागलेला आहे टायर्स आणि रोड मध्ये ठीक आहे. येते लक्षात तुमच्या. बघा लक्ष द्या आता तुम्हाला काही इक्वल फोर्सेस आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय घेतलेला आहे एफएस. लक्ष द्या इकडं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय घेतलं आपण एफएस इज इक्वल टू या साइडला त्याच्या अपोजिटला कोणता फोर्स आहे इक्वल सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. मी असं सीएफएफ दाखवलेला आहे ठीक आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय आहे एफएस म्हणजेच काय फ्रिक्शनल फोर्स. मग असं जर लिहिलं एफएस इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोणता आहे एमव्ही स्क्वेअर आहे एम आर ओमेगा स्क्वेअर आहे ठीक आहे. मग या ठिकाणी आपण घेऊ एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय काय घेतलं आर ठीक आहे. आणि याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं. काय म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. विद्यार्थी मित्रांनो ही डायग्राम मी रफ करतो कारण आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेशन प्रूफ करायचं ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं. दुसरं इक्वेशन n इज इक्वल टू काय mg. n इज इक्वल टू काय लिहिणार आपण mg. याला इक्वेशन नंबर म्हटलं सेकंड ठीक आहे. फर्स्ट आणि सेकंड मी जर डिवाइड केलं तर बघू आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळते. हे फर्स्ट इक्वेशन आहे ठीक आहे आणि त्या ठिकाणी कोणतं आहे सेकंड आहे. यामध्ये काय करतोय आपण डिवाइड करतोय. तर फर्स्ट इक्वेशन लिहिलं अगोदर एफ डिवाइडेड बाय काय करावं लागेल n इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशन मध्ये दिलेलं आहे mv स्क्वेअर बाय r डिवाइडेड बाय n ची व्हॅल्यू काय दिलेली इथं mg म्हणजे या ठिकाणी लिहिलं मी mg ठीक आहे. काय कॅन्सल होईल सांगा बरं m काय झालं कॅन्सल झालं ठीक आहे. म्हणजे राहिलं काय fs डिवाइडेड बाय n इक्वल्स टू v स्क्वेअर हे जी पुढे जाईल डिवाइड मध्ये मल्टिप्लाय मध्ये ठीक आहे. इकडे लिहिलं rg. आपण एक फॉर्म्युला बघितलाय. जर कोणी लेक्चर बघितलं नसेल वेल ऑफ डेथचं त्यामध्ये बघा एक फॉर्म्युला दिलेला आहे मी की fs इज इक्वल टू म्यू s इंटू n म्हणजेच म्यू s इंटू काय दिलेलं आहे n दिलेलं आहे. लक्षात ठेवा ठीक आहे. याला इक्वेशन नंबर मी म्हटलं 3 आणि fs इज इक्वल टू फॉर्म्युला आहे म्यू s इंटू n. याला जर मी पुट केलं पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये fs ची व्हॅल्यू इथं पुट केली समजा तर काय मिळणार आहे fs च्या ठिकाणी म्यू s इंटू n डिवाइडेड बाय काय n इज इक्वल टू v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. बघा n गेट कॅन्सल राहिलं काय या ठिकाणी म्यू s इज इक्वल टू v स्क्वेअर बाय rg. येते लक्षात. आता बघा जर मला v ची व्हॅल्यू काढायची तर v स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिणार म्यू s इंटू rg कारण क्रॉस मल्टिप्लाय करणार ना rg इंटू काय येणार म्यू s च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे तर v स्क्वेअर इंटू 1 केलं तर 1 vच राहणार आहे ठीक आहे. म्हणजे त्याचं जर स्क्वेअर रूट काढलं स्क्वेअर घेतला तर काय राहणार आहे म्यू s rg. म्हणजे लक्षात ठेवा की जर समजा व्हेइकल आपण कर्व लिनियर मोशन मध्ये ज्यावेळेस चालवतो तर त्याची मॅक्सिमम स्पीड किती पाहिजे त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे या ठिकाणी ठीक आहे. एवढी मॅक्सिमम स्पीड लागते. याच्यापेक्षा जर जास्त स्पीड झाली तर गाडी काय होऊ शकते आपली व्हेइकल स्किडिंग होऊ शकते. त्यामुळं v मॅक्सिमम व्हेलोसिटी मॅक्सिमम अंडर रूट म्यू s rg एवढी आपल्याला व्हॅल्यू मिळते. ही स्पीड असेल तर गाडी काय राहील कॉन्स्टंट गतीने जाईल. अदरवाइज काय होऊ शकते ती स्किड होऊ शकते. जर लेक्चर आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना सुद्धा पाठवा ठीक आहे. ओके बाय.